रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। असताना तिथे दिसतो आहे सगळ्यांना कळतो, पण कोण सांगल? म्हणून आमदार साहेब, मागच्या आंदोलनामध्ये मी हेच सांगितलं होतं आपल्याला। तुम्हाला त्याचा राग आला, पण मला तसं बोलायचं नव्हतं। मला एकदाच सांगायचं होतं की एकदाच ठरवू आपण, तुमचा सभागृहामध्ये असेल का आपली मागणी का मान्य करत नाही ना? तुमच्या संघ आम्ही मुंबईमध्ये मोठ्या लॉंगमध्ये 30-35 हजार लोक घेऊन आपण आता एकदा मुंबईला जाऊ ना। पण तुम्ही एकदा चर्चा सुरू करा, तुम्हाला कळेल हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे। हे जर आपल्यातल्या काही लोकांनी याची जर वाच्यता केली नाही, खरं सांगितलं नाही, तर कळणार कसं? आम्ही ऐकतोय ते असं आहे की त्यांनी निश्चित करून टाकलेलं आहे की रेल्वे ही कोण आणायचीच नाहीये। या आंदोलनकर्त्यांना किती फुकायचं असेल ते फुकू द्या म्हणतात। यांना आपण शांत करू। ह्या जी जर भाषा मंत्र्यांची असेल, ही जर भाषा प्रशासनाची असेल आणि प्रशासनाला धरून जर आपल्याला चिरडायचा प्रयत्न करत असेल तर काय वाईट आहे? त्यांनी आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा नाश होऊन हुकुमशाही, आणि म्हणून मला वाटतंय डॉक्टर साहेब, आपण वेगळं पवित्र घेतलं पाहिजे, आपण वेगळ्या भूमिकेने आज केलं पाहिजे। खऱ्या अर्थाने मी म्हणतोय सरकारच आपलं विरोध आहे। खऱ्या अर्थाने कोणाचाही फोन नाही, चीफ सेक्रेटरीचाही फोन नाही, कलेक्टरचाही फोन नाही, म्हणजे आपल्याला काहीच किंमत नाही का जालिंदर भाऊ? म्हणून हे राजकारण चाललेलं आहे, ही आपलं आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे। आणि म्हणून मला सगळ्यांना विनंती, दादांनो, आपण गावोगावामधील जनता, जागरूक नागरिक, ही ज्या पद्धतीने विकासशाली सेनेने आज पोट्याचं आंदोलन हाती घेतलं, असं आंदोलन प्रत्येक गावोगावचे तरुण जागे झाले पाहिजे। जागे होऊन आपण मोठ्या पद्धतीनं आपण मुंबई असं मुंबईला धडकत पाहिजे, आणि मुंबईला झोप ते धडकत नाही। या रस्त्यावर किती उतरा तुम्ही, आपलं आंदोलन मला वाटतं करू